अशी आशा करतो की देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचं जर फोडाफोडीचं राजकारण झालेलं असेल तर हा व्हिडिओ थोडंसं लक्ष देऊन ऐका. साहेब, मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्रात ज्या पद्धतीने मर्डर होत आहेत, हत्याकांड होत आहेत, माराकुट्या चोराचापाट्या होत आहेत, त्याची जिम्मेदारी कोण घेणार? खरं तर हा व्हिडिओ टीका करण्यासाठी नाही आहे, हा चर्चा करण्यासाठी व्हिडिओ बनवतोय मी. ज्या पद्धतीने काल मुंबई लोकल ट्रेनमध्ये मर्डर झाला, चाकूने वार केला त्या 22 वर्षीय तरुणावर. लोकलमध्ये 100 लोक पाहत होते पण त्यांना काही नाही करता आलं. भीतीचं वातावरण होतं त्यांच्यामध्ये. बीडमध्ये विलास घोले प्रकरण असेल, तिथं पण चाकूने हमला करून मर्डर झाला. ज्या पद्धतीने त्या तरुणीने, जिचं लग्न ठरलं होतं, त्याच मुलाला दरीमध्ये ढकलून दिलं त्याच्या प्रियकराच्या मदतीने. ह्या पद्धतीचे जे काही गुन्हे महाराष्ट्रात गंभीर गुन्हे होत आहेत, त्याची दखल कोण घेणार आहे? ह्या ज्या घटना होत आहेत, तुम्ही गृहमंत्री म्हणून याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, जनतेशी संवाद साधायला पाहिजे, जनतेला धीर द्यायला पाहिजे की अशा गोष्टी घडणार नाही. याचे कारण शोधून काढायला पाहिजे की ह्या घटना का होत आहेत. एका लोकल ट्रेनमध्ये जर एक व्यक्ती चाकू घेऊन जातोय, एवढं मोठं हत्यार घेऊन जातोय, ज्यांनी हत्या होतीये, तर आपलं प्रशासन कुठे ना कुठे चुकतंय का, याची विचार करणं गरजेचं आहे देवेंद्र फडणवीस साहेब. आणि एकंदरीतच कायद्यात काही आपल्याला तरतुदी करता येईल का, जेणेकरून या घटना थांबवता येईल? सिक्युरिटी आपल्याला कशी वाढवता येईल याच्यावर विचार करा. उद्या चालून पर्यटन स्थळं आपले बंद पडतील, कोणीही आपल्या महाराष्ट्रात फिरायला येणार नाही. UP बिहार सारखे हाल होऊन जाईल आपल्या महाराष्ट्राचे, सगळे गुन्हेगारी. तर कुठे ना कुठे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भीतीचं, चिंतेचं वातावरण आहे. जर इथं पुरुष जातच ही सुरक्षित नाही, तर महिला रस्त्याने कशा फिरू शकतात एकदम स्वतंत्रपणे? सिक्युरिटी नावाची गोष्ट राहिलेली नाही आहे महाराष्ट्रात. प्रत्येकाच्या मनात भीतीचं वातावरण आहे. तर याला कारण काय, हे शोधून काढणं गरजेचं आहे. आणि आपण जनता म्हणून पण इतके झोपी गेलेलो नाही पाहिजे की याच्यावरती चर्चाच करायची नाही. आपण अनसिक्युअर का फील करतोय, या अडचणी काय येत आहेत? कारण समाजामध्ये कम्युनिकेशन राहिलेलं नाहीये. कुठे ना कुठं आळस आणि एक जी झोप आहे, ती मानसिकदृष्ट्या समाजात रुजलेली दिसते. त्याच्यामुळे या घटना होत आहेत. ह्या सगळ्याच मुद्द्यावरती म्हणजे गंभीर चर्चा होणं गरजेचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस याला धरून उत्तर देतील ही अपेक्षित आहे. मंडळी, एकंदरीतच तुम्हाला महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल काय वाटतं? तुम्हाला तुमच्या एरियामध्ये, तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, मोहल्ल्यामध्ये, कॉलनीमध्ये सेफ वाटतं का? हा माझा सरळ प्रश्न आहे. मंडळी, थोडासा संताप, थोडेसे प्रश्न आणि थोडीशी चिंता मनात होती हा व्हिडिओ बनवताना. फडणवीस साहेब याचं उत्तर देतील अशी अपेक्षा करतो. तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.